लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता लक्ष्मी आणि निवास कोर्टात तर पोहोचलेले असतात, परंतु लक्ष्मीची वाचा म्हणजे तिचा आवाजच गेलेला असतो. तिला रस्त्यात एका मुलीने एक ज्यूस पाजलेलं असतं आणि ही सगळी साजिश सुपर्णानेच केलेली असते. त्यानंतर कोर्टातले न्यायाधीश भावनाला म्हणतात की तुम्हाला यांच्या व्यतिरिक्त दुसरा पुरावा कोर्टाला सादर करावा लागेल. त्यानंतर भावनाने आता कोर्टामध्ये एक बाउन्सर टाकलेला आहे. ती म्हणते की ज्यावेळेस लग्नाचं शूटिंग सुरू होतं आणि तिथे CCTV कॅमेरासुद्धा होता. ज्यावेळेस अपघात झाला आम्ही तो CCTV फुटेज पोलिसांना पाहण्यासाठी मागत होतो, पण पोलिसांनी आम्हाला विरोध केला. तर आत्ता माझी न्यायालयाला विनंती आहे की पोलिसांनी ते CCTV फुटेज इथे कोर्टामध्ये सादर करावं. आणि आता मात्र सुपर्णा आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या वकिलांची सुद्धा आता बोलतीच बंद झालेली असते. काय आता CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसेल की व्यंकी अपघाताच्या वेळी त्या हॉलमध्येच उपस्थित होता आणि व्यंकी निर्दोष सुटण्यामध्ये हा मोठा पुरावा होऊ शकतो. इकडे जयंत आजीच्या खोलीत येऊन आजीशी बोलत असतो. तो म्हणतो की माझं मेमरी कार्ड इथे पडलेलं आहे आणि ते मिळाल्यावर मला कळेलच की तुझ्याशी कोण कोण येऊन काय काय बोलत आहे. ते शोधल्याशिवाय मी आता इथून जाणारच नाही. CCTV आणि जयंत आता आजीच्या बेडच्या खाली तो मेमरी कार्ड शोधत असतो आणि आता तेवढ्यात लक्ष्मी तिथे आजींना चहा नाश्ता घेऊन आलेली असते. आता लक्ष्मीला हा विचित्र प्रकार दिसतोय की जयंत आजीच्या बेडच्या खाली काहीतरी शोधत आहे. लक्ष्मीच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली आहे आणि लक्ष्मी आता जयंतचा शोध घेतल्याशिवाय शांत बसणारच नाहीये. कारण की लक्ष्मीला आता जयंतवर डाऊट आलेला आहे की हा जयंत दिसतो तितका साधा भोळा नाहीये, तर हा नक्की आजीच्या बेडच्या खाली काय बरं शोधत असेल. आता जयंत पुरता अडकणार हे पाहणं खूप रंजक ठरेल.